नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर पहा, एक नवीन वॅकन्सी घेऊन आलो आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका जे आहे या अंतर्गत NHM अंतर्गत पदभरती आहे, ज्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली मुलाखत द्यायची आहे आणि तुमची या ठिकाणी निवड होणार आहे. तर पहा, पूर्णपणे कंत्राटी पदावर ही जी आहे तर भरती आहे मित्रांनो, जी की 11 महिने 29 दिवसासाठी असते. त्यानंतर 1 दिवसाची तुम्हाला या ठिकाणी सुट्टी दिली जाते. त्यानंतर मग तुम्हाला परत या ठिकाणी जॉब जे आहे दिला जातो रिन्यू करून. जर तुमचं काम वगैरे चांगलं असेल, सॅटिस्फॅक्टरी वगैरे, तर तुम्हाला परत पुढच्या अवधीसाठी वगैरे जॉब दिला जातो. या ठिकाणी पोस्ट जे असणार आहे तर पहिली पोस्ट जे यामध्ये पार्ट टाईम मेडिकल ऑफिसर जे आहे, या ठिकाणी 19 पदे या ठिकाणी आहे. तर आरक्षण लागू नाही आहे, तुम्ही डायरेक्टली अर्ज करू शकता. त्यानंतर पिडियाट्रिशियनसाठी जे आहे एक वॅकन्सी आहे, ते की खुलासाठी म्हणजे ओपन पदासाठी. त्यानंतर नेक्स्ट आहे एपिडेमिओलॉजिस्ट, त्यासाठी पण एक पद आहे खुल्यासाठी. त्यानंतर स्टाफ नर्ससाठी पहा, या ठिकाणी जागा निघाली आहे, पण लक्षात असू द्या या ठिकाणी इन ब्रॅकेटमध्ये दिलेले फक्त फिमेल पदासाठी. तर पहा, या ठिकाणी फक्त फिमेलनीच अर्ज करायचा आहे, मेलसाठी या ठिकाणी काही अर्ज करायची प्रक्रिया नाही आहे. फक्त 23 पदे आहेत एकूण यामध्ये, ज्यामध्ये पहा 3 अनुजातीसाठी आहेत, त्यानंतर 2 मध्ये आहेत. त्यानंतर पहा, या ठिकाणी एक जे आहे विशेष मागास प्रवर्गासाठी, 2 जे आहेत इतर मागास प्रवर्गासाठी, त्यानंतर 7, 7 आणि 1 खुला, अशा प्रकारे सर्व मिळून ज्या जागा आहेत एकूण ज्या आहेत ह्या 23 जागा या ठिकाणी स्टाफ नर्ससाठी सुटलेल्या आहेत. त्यानंतर जे आहे पहा, या ठिकाणी लॅब टेक्निशियन आहे. लॅब टेक्निशियनसाठी एकूण 9 जागा आहेत, कास्टनुसार तुम्ही पाहू शकता. त्यानंतर फार्मसिस्टसाठी पण एक जागा आहे, जी की इतर मागास प्रवर्ग यासाठी सुटलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे लास्ट या ठिकाणी ऑक्झिलरी नर्स मिडवायफरी म्हणजे ANMसाठी जागा आहेत. एकूण 21 जागा आहेत, खूप चांगल्या जागा या ठिकाणी सुटल्या आहेत. पहा, या ठिकाणी नेक्स्ट जी माहिती आहे ती आपण कव्हर करू. लक्षात असू द्या, या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेस आहे, म्हणजे तुम्हाला परमनंटचा वगैरे काही दावा करता येणार नाही, पूर्णपणे हे कॉन्ट्रॅक्ट असणार आहे. त्यानंतर पहा, या ठिकाणी अर्ज भरण्याच्या बाबतची काही महत्त्वाच्या सूचना. ठीक आहे. पहिल्या उमेदवाराने स्वतः पूर्ण नाव, माध्यमिक शाळा, त्यानंतर अचूकपणे नोंदवायचं. तुम्हाला जे काय आहे ते व्यवस्थित भरायचं आहे. माध्यमिक शाळा परीक्षा प्रमाणपत्राचे जे नमूद जन्मतारीख आहे तेच तुम्हाला या ठिकाणी नोंद करायचं. म्हणजे TCवर जी काही तुमचे डेट ऑफ बर्थ आहे तेच तुम्हाला लिहायचे. त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध केलेल्या दिनांकापर्यंत असणारे उमेदवाराची वय ते तुम्हाला नमूद करायचं. अर्जात उमेदवाराची इतर माहिती देखील पूर्ण अचूकपणे भरायची, जसं की वय, लिंग, प्रवर्ग, जात, नोंदणी क्रमांक, कारण कास्टवर आहे त्यामुळं कास्ट मेन्शन करणं खूप गरजेचं आहे वॅकन्सी. त्यानंतर अर्ज करीत असल्यास अर्जदार विवाहित असल्यास त्यांचं जे आहे गॅजेट वगैरे किंवा मॅरेज सर्टिफिकेट वगैरे अर्ज आवश्यक आहे. अर्जामध्ये उमेदवाराने स्वतःच्या वैध ईमेल म्हणजे तुमचा जो आहे मोबाईल नंबर आणि तुमची ईमेल ID व्यवस्थित भरा, कारण तुम्हाला जे आहे निवड झाली की नाही वगैरे हे मोस्टली यावरच तुम्हाला कळणार आहे. त्यासाठी ईमेल ID आणि हे चुकवू नका, महत्त्वाचा पॉईंट. त्यानंतर उमेदवार महाराष्ट्र राज्याचा असल्यास त्याचं जे आहे महाराष्ट्राचं डोमेसाईल एक सर्टिफिकेट असतं, सर्वांना माहीत असेल, ते तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. उमेदवारांचा आपल्या जातीचा तपशील अचूकपणे नमूद करावा. तुमची जी काही कास्ट आहे व्यवस्थितपणे तुम्हाला लिहायची. अर्जदाराने आपल्या सध्याचा पत्ता आणि कायमस्वरूपीचा तुमचा जो कोणी आहे करस्पॉन्डन्स किंवा परमनंट ॲड्रेस ते ॲड करायचं. अर्जदाराविरुद्ध कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा, महत्त्वाचं पॉईंट. अर्ज विवाहित नमुन्यात टंकलिखित किंवा साक्षर दृष्टीने पूर्ण असावेत. विवाहित नमुन्यामध्ये नसलेले व अपूर्ण अर्ज विचारित नाही. तर यामुळे म्हणजे तुमचा हाफ फिल फॉर्म वगैरे असेल किंवा मग अर्धा भरला फॉर्म वगैरे, तर हे फॉर्म तुमचे जे आहेत रिजेक्ट केले जातील. ॲप्लिकेशन जे आहे तर त्यासाठी ॲप्लिकेशन जे आहे ते पूर्णपणे व्यवस्थित भरा, मगच सबमिट करा. उमेदवार जमा करताना जे स्वतःचं तुमचं जे आवश्यक कोणत्याही परिस्थिती अन्य व्यक्ती, नातेवाईक यांचेकडून उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. लक्षात असू द्या, स्वतः तुम्हाला जावं लागेल. उमेदवारांकडे खाली पदासाठी नमूद केलेल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता तसेच स्वीकारले जातील, ते स्वीकारले जाणार नाहीत. लक्षात असू द्या. पहा, या ठिकाणी तुम्हाला शिक्षण काय लागेल त्यासाठी जे पदासाठी, तर जे आहे स्टाफ नर्ससाठी GNM लागेल किंवा मग BSc पण रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. एक्सपिरियन्स असेल म्हणजेच तुमचा कामाचा अनुभव असेल तर चांगली गोष्ट. 18 ते 64 वर्षापर्यंत अर्ज करू शकता. 23 जागेत सांगितल्याप्रमाणे 20,000 मानधन असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे लॅब टेक्निशियनसाठी या ठिकाणी आहे 17,000 मानधन असणार आहे. त्यानंतर आहे फार्मसिस्टसाठी जे आहे या ठिकाणी फार्मसिस्टसाठी 17,000 असणार आहे. आणि जे ANMसाठी आहे त्या ठिकाणी ANMसाठी 18,000 असणार आहे. ठीक आहे. स्टाफ नर्ससाठी 20,000, बाकीचे जे आहे ANMसाठी 18,000. ठीक आहे. ज्यामध्ये तुम्हाला 10वी नंतर ANM कोर्स केला पाहिजे आणि तुमचं गव्हर्नमेंट वगैरे अनुभव असेल तर चालेल, पण रजिस्ट्रेशन महाराष्ट्र परिचारिका जी परिषद आहे त्यामधून तुमचं नोंदणी असणं खूप गरजेचं आहे, महत्त्वाचा पॉईंट त्यामध्ये.
त्यानंतर पहा या ठिकाणी इतर पण काही पॉईंट दिलेले आहेत, तर तुम्ही ते पॉईंट वाचू शकता. शैक्षणिक अर्हता सांगितल्याप्रमाणे जे आहे ते तुम्हाला त्यानुसार तुम्हाला द्यावं लागेल. अनुभवामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट असू द्या, रजिस्ट्रेशन जर तुमचं झालं असेल त्यानंतर तुम्ही हॉस्पिटलमध्ये जॉब करताय तरच ते काउंटेबल असतं, लक्षात असू द्या, तेव्हाच ते काउंटेबल असतं. त्यामुळं रजिस्ट्रेशन नंतरच एक्सपिरियन्सचं सर्टिफिकेट ॲड करा. रजिस्ट्रेशनच्या अगोदर जर तुम्ही केलं असेल आणि ते जर ॲड करत असाल तर ते काउंट नसतं. तो महत्त्वाचा पॉईंट तो, ठीक आहे. त्यानंतर MSIT असेल तर नक्कीच MSITचं तुमचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी द्या. कुटुंबाचं प्रमाणपत्र म्हणजे स्मॉल फॅमिली नॉर्म्स एक नवीन प्रमाणपत्र आहे ज्यामध्ये तुम्हाला भरून देणं गरजेचं आहे. उमेदवारांचा स्वतःचा फोटो आणि स्वाक्षरी जी आहे लेटेस्टमध्ये द्या. जे काही तुमचं लेटेस्ट फोटो आणि साईन आहे ते अपलोड करा, म्हणजे सबमिट करा त्या ठिकाणी. त्यानंतर निवड प्रक्रिया पूर्णपणे मेरिट बेसवर असते. त्यामध्ये तुम्हाला मुलाखत वगैरे घेतली जाते, सिंपल मुलाखत असते, त्यामध्ये काही जास्त अडचण नसती. पहा या ठिकाणी हे जे आहे बालरोग आणि एपिडेमिओलॉजिस्ट आहे. या ठिकाणी स्टाफ नर्स आणि प्रयोगशाळा तंत्र, फार्मासिस्ट आणि ANMसाठी या ठिकाणी पहा 2 टप्प्यामध्ये होणार आहे. 2 टप्पा अशा प्रकारे या ठिकाणी पहा. पहिलं जे आहे स्टाफ नर्स आणि प्रयोगशाळेसाठी तुम्हाला 1/7/2026 म्हणजे 1 जुलै 2026ला बुधवारी जाऊन अर्ज द्यायचा आहे. या ठिकाणी काय सांगितलं, अर्ज स्वीकारण्याची दिनांक व वेळ एकाच दिवशी या ठिकाणी त्यांनी ठेवलेला आहे. मोस्टली अर्ज स्वीकारण्याचा वेळ जो आहे 10 ते 11:30 अर्ज घेतले जातील स्टाफ नर्स आणि प्रयोगशाळा तंत्राचे. त्यानंतर फार्मासिस्ट आणि ANMसाठी जे आहे या ठिकाणी जे आहे 2 तारखेला ठेवलेलं आहे. 2 म्हणजे गुरुवारी सेम टाईम असणार आहे. या ठिकाणी 11:30 ते 2 ठेवलेला आहे. टाईममध्ये थोडंसं पुढं वाढ, ठीक आहे. 1 आणि 2 तारीख या ठिकाणी अर्ज सबमिट करायचं, लक्षात असू द्या. तारीख ही जी आहे नोट करून घ्या. त्यानंतर पहा या ठिकाणी पुढं जे आहे या ठिकाणी माहिती जवळपास संपलेली आहे. अशा प्रकारे संपूर्ण माहिती आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करायला विसरू नका. शॉर्टमध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर हे जे आहे ANM आणि GNMसाठी वॅकन्सी सुटली आहे, फक्त फिमेलसाठी, लक्षात असू द्या. फक्त फिमेलच स्टाफ नर्स अर्ज भरायचा आहे, ठीक आहे. मेलवाल्याने अर्ज करू नका, कारण यामध्ये मेलसाठी जागा नाही आहे मित्रांनो, फक्त फिमेलसाठी जागा आहेत, ठीक आहे. तारीख ही 1 आणि 2 तारखे असणार, 1 ठीक आहे आणि 2. तर या 2 दिवसातच हे जे आहे अर्ज घेतले जाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला या 2 दिवसामध्ये जाऊनच अर्ज सबमिट करायचा आहे. ॲप्लिकेशन वगैरे जे आहे ते तुम्हाला वेबसाईटवर भेटून जाईल. ॲप्लिकेशन तुम्ही वेबसाईटवर जाऊन घेऊ शकता. त्याचं सेपरेट ॲप्लिकेशन जे आहे वेबसाईटवर अपलोड झालेलं आहे. ही जे आहे फक्त PDF आहे, जाहिरात आहे, ठीक आहे. यामध्ये ॲप्लिकेशन वगैरे दिलेला नाही आहे. तुम्ही डायरेक्टली जाऊन KDMCची जी वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट आहे, त्यावर जा. त्यावर गेल्यानंतर तुम्हाला जे आहे ऑफिशियल वेबसाईटवर सर्व माहिती भेटून जाईल मित्रांनो ॲप्लिकेशनची.